नुकतीच महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात पहिल्यांदा रेल्वे आली आहे. नागरिकांनी तिचं छान आनंदात स्वागत केलंय. त्याचसोबत देशभरात मेट्रोचं वारंही वाहत आहे. पण इलेक्ट्रिक ट्रेन, मेट्रो यांच्या पलीकडे पण एक नवीन प्रकारची ट्रेन आल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? देशातली सगळ्यात पहिली हायड्रोजन ट्रेन. जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीन नंतर भारत हे तंत्रज्ञान स्वीकारणारा 5वा देश बनेल. काही दिवसांपूर्वी देशाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायड्रोजन ट्रेनचे व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केले आणि ती सध्या चेन्नईमधल्या एका कारखान्यात आहे असं सांगितलं. त्याचसोबत या ट्रेनविषयी त्यांनी अजून बऱ्याच गोष्टी सांगितल्या, जसं की ती 1200 हॉर्स पॉवर, 110 किलोमीटर प्रति तासाचा वेग, 10 डब्बे आणि त्याचसोबत 2638 प्रवाशांचं वजन उचलण्याची क्षमता राखते. ही ट्रेन हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही फक्त पाणी आणि वाफ उत्सर्जित करेल, म्हणजे प्रदूषणही नाही. वंदे भारत नंतर मेक इन इंडियाची अजून एक हाय स्पीड ट्रेन सुरू होती. या ट्रेनचं ट्रायल हरियाणातल्या जिंद पासून सोनीपत पर्यंत होणार आहे. मागे आणि पुढे 2 इंजिन असलेल्या ट्रेनचं ट्रायल 31 मार्च 2025 ला होणार होतं. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे ते पुढे ढकलण्यात आलं. भारत सरकारने या ट्रेनला नमो ग्रीन ट्रेन असं नाव दिलंय. हे भारताच्या विकासाकडे उचललं गेलेलं एक मोठं पाऊल आहे. तुम्हाला या ट्रेनमध्ये बसायला आवडेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.